जलजीवन मिशन योजनेच्या कामाची तक्रार केल्यानं मारहाण करण्यात आली आहे। काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षासह दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे। 4 जणांकडून ही मारहाण करण्यात आली आहे। मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये। जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत तक्रार का केली म्हणून काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षासह दोघांना मारहाण करण्यात आली आहे। जालन्यामध्ये देळेगव्हाण गावात ही घटना घडली आहे। काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अजय बनकर यांनी देळेगव्हाण गावातील अपूर्ण असलेल्या जलजीवन मिशन योजनेबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती। ही तक्रार का केली असं म्हणत त्यांना ही मारहाण करण्यात आली आहे। तर या मारहाण प्रकरणी मात्र अद्यापही कुठला गुन्हा दाखल झालेला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून। तर गणेश, योजनेच्या कामाची तक्रार केल्यानं ही मारहाण करण्यात आली आहे का? अधिक माहिती। हॅलो हॅलो अंकिता, गणेश, निश्चितच या योजने संदर्भात आता ही मारहाण करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत जी आहे तक्रार का केली म्हणून काँग्रेसच्या एका तालुका उपाध्यक्षासह दोघांना मारहाण करण्यात आलेली जालन्यामधल्या जे आहे देळेगव्हाण गावात ही घटना घडलेली आहे। काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अजय बनकर यांनी देळेगव्हाण गावातील जे आहे अपूर्ण असलेल्या जलजीवन मिशन योजनेबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती। ही तक्रार का केली म्हणून संदीप पंडित, शुभम पंडित आणि अनिल पंडित आणि भास्कर पंडित या 4 जणांनी त्यांना गावातच बेदम मारहाण केलेली आहे। मात्र या प्रकरणाची अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे या ठिकाणी जे आहेत जिल्ह्यात आता या प्रकरणी मोठा खळबळ या ठिकाणी पाहायला मिळाली। अंकिता, नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच आता या घटनेनं या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।